आज मी आपल्यासोबत घावण्याची रेसिपी शेअर करणार आहे. पण हे घावणे बघू शकता दिसायला खूप सुंदर आहेत. थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. मालवणी पद्धतीने आपण पारंपरिक हे घावणे बनवणार आहोत. पण चवीला खरंच खूप भारी लागतात. एकदा या पद्धतीने बनवून पहा. मस्त जाळीदार आणि मऊसूद असे हे घावणे होतात. आणि तुम्ही दिवसभर जरी ठेवलात ना तरी असेच मऊसूद होतात. आणि जाळी बघू शकता किती असे जाळीदार आपले हे घावणे झालेले आहेत. एकदम व्यवस्थित मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, म्हणजे तुमचे घावणे परफेक्ट होतील. तर यासाठी आधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ. तर इथे बघा मी घेतलेला आहे कणी. बारीक कणी दुकानामध्ये मिळते ती घेऊ शकता, किंवा रेशनचे जे तांदूळ येतात ना ते घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, जुना तांदूळच घ्यायचा आहे आपल्याला, नवीन तांदूळ घ्यायचा नाही आहे. तर इथे मी कणी घेतलेली आहे. तर आता ही कणी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते. तर मी एक कुठला तरी कप घ्यायचा, त्याने मापून घ्यायची. तर इथे मी 2 कप कणी घेते. आता ही कणी आपल्याला स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायची आहे. तर कणी बघा मी 2-3 वेळा मस्त धुवून घेते, म्हणजे काय होईल, यावरचं जे घाण वगैरे असे चिकटलेली धूळ वगैरे ते निघून जाईल. तर इथे 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालून आपल्याला ही कणी भिजत ठेवायची. तांदूळ जेवढा चांगला भिजेल तेवढेच तुमचे घावणे चांगले होतात, नरम होतात. तर कमीत कमी भिजवण्यासाठी आपल्याला 6 ते 7 तास तरी पाहिजेत. आणि चांगले तांदूळ भिजतील एवढं वरती पाणी ठेवायचं बरं का. आता हे तांदूळ आपण 6 ते 7 तास असेच ठेवून देऊया. जर तुम्हाला सकाळी बनवायचे असेल तर रात्री भिजत ठेवायचे. तर हे बघा आता याला मी असेच भिजत ठेवून देते. तांदूळ आपले भिजलेले आहेत. आता आधी आपण चटणी बनवून घेऊया घावण्याबरोबर खाण्यासाठी. तर इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे. सोबतच 2 चमचे इथे फुटाणा डाळ घेते. डाळीमुळे ना आपल्या चटणीला दाटसरपणाही येतो आणि चवही खूप छान येते. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण जे आहे कमी जास्त करू शकता. 2 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात. लसूण जास्त घालायची नाही, 2 छोट्या पाकळ्या बस होतात. आणि सोबतच अर्धा चमचा छोटं जिरं घेतलेलं आहे. आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ. आणि थोडी कोथिंबीर घालूया, म्हणजे चटणीला कलरही खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान येते. आता जास्त पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालून आपण ही चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची बरं का. तर बघा चटणी आपली वाटून झालेली आहे, मस्त एकदम बारीक वाटून घेतलेले. कलरही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे. आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून आपण साईडला करून ठेवूया आणि पुढे काय करायचं आहे ते पाहूया. तर चटणी तयार झालेली आहे. त्यानंतर बघा तांदूळही छान असे भिजले गेलेले आहेत. जेवढे नरम तांदूळ होतील ना तेवढे तुमचे घावणे व्यवस्थित होतात, मऊ होतात. आता हे पाणी जे आहे सर्व मी काढून टाकणार आहे. तांदूळमधलं सर्व पाणी मी काढून टाकलेलं आहे. आता हे तांदूळ जरा थोडा वेळ साईडला ठेवूया. आणि ह्या घावण्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला एक साहित्य लागणार आहे, ते म्हणजे काकडी. तर एक मोठ्या साईजची मी काकडी घेतलेली आहे. या पद्धतीने तुम्ही घावणे बनवून पहा. काकडी टाकल्यानंतर ना घावणे खरंच खूप टेस्टी लागतात. नेहमी आपण फक्त तांदळाचेच घावणे बनवतो, पण जर हे काकडी घालून तवसळे तुम्ही बनवलात ना जबरदस्त टेस्टी लागतात. ही काकडीची वरची साल काढून घेतली, त्यानंतर याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर एक मोठी काकडी होती त्यामुळे मी एकच घेतली, छोटी असेल तर 2 घेऊ शकता. आता ही काकडी आपल्याला या मिक्सरमधूनच आपण तांदळाबरोबर वाटून घेणार आहोत. तर जे चटणी वाटले होते तेच मिक्सर जार घेतलं आहे, त्यामध्ये थोडे तांदूळ घेतले आहेत आणि यामध्ये थोडी काकडी घालायची. आता इथे आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही बरं का. पाणी न घालता आपण हे काकडी वाटल्यानंतर त्याचं पाणी सुटेल त्यामध्येच तांदूळ वाटून घ्यायचं आहे. तर एकदम बारीक मी हे बघा वाटून घेतलेलं आहे. शक्य होईल तेवढं तांदूळ बारीक वाटून घ्यायचं. आणि जे आपण तांदूळ घेतलं होतं तोच कप मी घेतलेला आहे. आणि हा जो आपण वाटलेला पीठ आहे ते मापून घ्यायचं आहे. तर मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि हे पीठ आपण जसं जसं वाटणार तांदूळ तसं तसं मापून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पाण्याचं प्रमाण परफेक्ट होतं. तर आता हे बघा पहिला 1 कप, आता हा दुसरा कप पीठ झालेला आहे. असं टोटल आपण हे पीठ आता मापून घेणार आहोत. तर आता बाकीचं जे पीठ आहे तांदूळ आहे तेही मी वाटून घेते आणि आपण मापून घेऊया. आणि मी तुम्हाला मग पुढे पाण्याचं प्रमाण सांगणार आहे. तर आता हा तिसरा कप झालेला आहे. आणि टोटल आपले 4 कप हे पीठ झालेलं होतं. 2 कप आपण तांदूळ घेतले होते, त्याचं वाटून आपलं 4 कप पीठ झालेलं आहे, लक्षात ठेवा. आता पाण्याचं प्रमाण मिक्सर जारमध्ये मी हे पाणी घातलेलं आहे थोडं. आणि मिक्सर जार धुवून घेतलेला. आता त्याच कपाने आपण पाणी घेणार आहोत. तर हे थोडं पाणी आणि यामध्ये 1 कप पाणी, हा तर दुसरा कप पाणी होते, हा तिसरा कप. आणि सोबत आता
4 कप पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे जेवढं पीठ होतं तेवढंच आधी पाणी घातलेलं आहे. मिक्स करून पाहायचं. नंतर पाहिजे तर आपण थोडं पाणी वाढवू शकतो. पण सुरुवातीला आपलं जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे. आता हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे अजून 1 कप पाणी. कारण थोडंसं दाटसर वाटतं आहे ना, त्यामुळे मी थोडंसं 1 कप पाणी अजून घातलेलं आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. आता हा बघा, आपण यामध्ये काकडी घातली, पण काकडीचा कलर आलेला नाही कारण आपण वरची साल जी आहे काढून टाकलेली. तर यामध्ये मी ना थोडंसं घालते फूड कलर, 1 पिंच एवढाच फूड कलर घालते. त्यामुळे जे घावणे दिसायला खूप सुंदर दिसतील. आता तुम्ही कलर नसेल घालायचा तर याऐवजी तुम्ही हळदही घालू शकता इथे. तर फक्त थोडंसं एक पिंच एवढा घातलेला आहे, जास्त कलर घातलेला नाही आहे. आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा, मस्त कलर आलेला आहे. आता हे घावणे जे आहेत ना, मी पारंपरिक पद्धतीने अशी भिड्यावरती बनवणार आहे. हे थोडं जाड असतं ना आणि यावरती ना जाळीही खूप छान येते. आता हे भिडं नसेल तर मग तुम्ही जे रेग्युलर आपलं पॅन असतं त्यावरतीही बनवू शकता. पण मी ह्या भिड्यावरती बनवणार आहे, त्यामुळे याला आपण गॅसवरती तापत ठेवूया. आणि आपल्याला दुसरी तयारी करायची ती म्हणजे असा आपल्याला ना एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. चॉपिंग बोर्डवरती वगैरे ठेवायचं, म्हणजे काय होतं आपल्याला घावणे काढायला सोपं पडतं. त्यानंतर इथे कांदा घेतलेला आहे. कांद्याला खालच्या साईडने असं थोडं कापून घेतलेलं आहे. त्यामध्ये हा चमचा घालायचा आणि याने आपण ज्या भिड्याला तेल लावणार आहोत, म्हणजे आपले घावणे बनवायला सोपं पडेल. हे बघा, भिडं छान असं तापून घ्यायचं आहे बरं का. तापलं की याला तेल लावून घ्यायचं. तेल व्यवस्थित लावायचं म्हणजे आपले घावणे चिटकत नाही. सर्व बाजूने असे कांद्याने आपल्याला तेल लावायला सोपं पडतं. किंवा ती नारळाची शेंडी असते ना, तीही तुम्ही घेऊ शकता. पण कांद्यानेही व्यवस्थित लागतं. पण काय होतं माहिती आहे, जर ब्रशने आपण लावायला गेलो ना, तर ब्रश आपलं हे तव्याला चिटकू शकतं. त्यामुळे आपण कांद्याचा वापर करायचा आहे. आता जेव्हा आपण घावणे घालतो तेव्हा पीठ असं छान असं मिक्स करून घ्यायचं बरं का. कारण तांदळाचं पीठ आहे ना, ते खाली बसतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस ढवळून घ्यायचं आणि गॅस एकदम फास्ट करायची. आणि फास्ट गॅसवरती ही घावणे साईडने मग मध्यभागी असे सोडायचे आणि लगेच गॅस कमी करायचा. आणि हे घावण्यावरती आपण हे झाकण ठेवायचं आहे, लगेच झाकायचं आहे. आणि याला जास्त नाही, अर्धा मिनिट असंच झाकून शिजवायचं आहे. त्यानंतर काढायचं आहे आणि झाकण काढायचं आहे आणि असंच वाफू द्यायचं आहे थोडा वेळ. साईडने जसे कडा सुटत जातील ना, बघू शकता साईडने जसं आपोआप कडा सुटायला लागला की मग हा घावणा काढून घ्यायचा. तोपर्यंत घाई करायची नाही. बघा, साईडने कडा सुटायला लागला की अलगद असा आपण हा पलिता आतमध्ये घालायचा आणि सर्व बाजूने छान असं सोडून घ्यायचं. घावणाने काढून घ्यायचा. जाळी बघू शकता किती सुंदर आलेली आहे. मस्त असे आपले घावणे इझिली निघतात. पॅनवरतीही तुम्ही सहज बनवू शकता. आणि असं हे कॉटनच्या कपड्यावरती काढायचं, म्हणजे काय होतं, खालच्या साईडला वाफ व्यवस्थित निघून जाते. आणि प्रत्येक वेळी आपल्याला तेल लावायचं आहे बरं का, लक्षात ठेवा. भिड्याला चांगलं तेल लावायचं म्हणजे घावणे चिटकत नाहीत. आणि गॅस फास्ट करायची, पीठ मिक्स करायचं आणि नंतर घावणा सोडायचा. गॅस आता फास्ट केलेली आहे. पीठ प्रत्येक वेळी मिक्स करायचं, लक्षात ठेवा. नाहीतर वरच्या साईडला पाणी येतं आणि खालच्या साईडला पीठ बसतं. त्यामुळे मिक्स करून घ्यायचं. गॅस फास्ट ठेवायची. साईडने आधी घावणाचं पीठ सोडायचं आणि नंतर मध्यभागी आणि लगेचच त्याला झाकून गॅस कमी करायचा आणि एक अर्धा मिनिटच झाकून वाफवायचं. जर जास्त वेळ वाफवलं तर काय होतं माहिती आहे, घावणे चिवट होतात. आणि लगेचच जसं तुम्ही घावण्याचं साईडचं हे काढाल ना, बघू शकता आपोआप साईडने कडा सुटत जातात. जोपर्यंत कडा सुटत नाही तोपर्यंत आपण हे घावणा काढायचं नाही. आणि याला आपण जेव्हा भिड्यावरती बनवतो ना, तेव्हा याला दोन्ही साईडने शेकवायची काही गरज नसते. आणि पारंपरिक पद्धतीने असेच बनवले जातात, एका साईडने वाफवून. त्यामुळे मी फक्त एका साईडनेच हे घावणे भाजून घेतलेले आहेत. आणि मस्त असे गरमागरम असे घावणे आणि चटणी आपली तयार झालेली आहे. काकडीचे तोळसोळ एकदा नक्की बनवून पहा, खूप छान लागतात. चवीला भारी असे हे घावणे लागतात. एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. हे घावणे आणि चटणी एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत. आणि मला सांगायचं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.